ट्रेड आनंद या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत. आज आपण पाहणार आहोत शूटिंग स्टार. बरेचसे ट्रेडर याला वापरतात, याच्यावर ट्रेड घेतात, कारण की याची ॲक्युरसी 80% इतकी मानली जाते आणि ही ॲक्युरसी असणं चांगली आहे. पण आपल्या नवीन ट्रेडर्सला हा वापरायचा कसा याची काही कल्पना नसते. त्यासाठी आजचा हा व्हिडिओ ॲक्च्युली तो आयडेंटिफाय कसा करायचा शूटिंग स्टार याबद्दलची माहिती आपण आज घेऊया. तर बऱ्याचदा आपण तो चुकून अशा ठिकाणी घेतो, म्हणजे जसं की एकदम बॉटमला, जिथे ट्रेड संपून गेलेला असतो त्या ठिकाणी आपली एंट्री होते आणि आपला लॉस होतो. त्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे की तो कुठे घेऊ नये. ज्यावेळेस अपट्रेंड इतका मोठा नसतो त्यावेळेस जर तो शूटिंग स्टार बनला त्यावेळेस देखील तो घेऊ नये, कारण की आपल्याला मोमेंटम इतकं जास्त भेटणार नाही आणि मोमेंट नाही भेटलं तर मग आपल्याला एवढा प्रॉफिट होत नाही. तर तो आता आपण आयडेंटिफाय केलं की तो घ्यायचा, तर मग केव्हा घ्यायचा? ज्यावेळेस चांगला स्ट्रॉंग अप ट्रेंड असेल, त्यानंतर जेव्हा तो बनलेला असेल त्यावेळेस पण आपण डायरेक्टली इमिजिएटली त्यात एंट्री करायची नसते. तर आपण त्याला ट्रेड कसा करायचा, त्याच्यानंतरची नेक्स्ट कॅन्डल जी आहे ती पण आपल्याला बेरिश हवी आणि तिने आपल्या शूटिंग स्टारचा लो ब्रेक केलेला हवा. त्यानंतर मग आपण इमिजिएट किंवा रिट्रेसमेंट नंतर त्यात एंट्री करू शकतो. जी नेक्स्ट सेकंड कॅन्डल आहे तिच्या लोचा आपला एंट्री पॉईंट असतो आणि शूटिंग स्टारचा जो हाय पॉईंट असतो तो आपला स्टॉप लॉस असतो. टार्गेट 1:2 असतं किंवा अपट्रेंड जो आपला स्टार्ट असतो मागचा त्याची जो फर्स्ट स्विंग आहे तिथपर्यंत आपण टार्गेट घेऊ शकतो. या हिशोबाने हा ट्रेड केला जातो. तर असा सुंदर पॅटर्न, चार्ट पॅटर्न आपला जो आहे शूटिंग स्टार सर्वांचा आवडीचा, तो कसा वाटला, याच्याबद्दलची माहिती कशी वाटली हे आम्हाला कळवा. आपल्या कमेंट्स द्या, लाईक करा आणि आवडल्यास शेअर देखील करा. धन्यवाद.